नमस्कार मित्रांनो, मी निखिल चौधरी स्वागत करतो आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल टेक्निकल इन्फो मराठीमध्ये एका नवीन आणि महत्त्वाच्या व्हिडिओसोबत। मित्रांनो, कॅप राउंड प्रोसेस जी आहे डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगची प्रोसेस स्टार्ट झालेली आहे। मित्रांनो, याच प्रोसेसमध्ये लाईव्ह स्टेप बाय स्टेप फॉर्म कशा प्रकारे फिल करायचा, त्यासोबतच फॉर्म फिलिंगची लास्ट डेट काय आहे आणि सोबतच मित्रांनो ई स्क्रुटिनी, फिजिकल स्क्रुटिनी हे नेमकं काय असते, सर्व प्रकारचा फॉर्म A to Z लाईव्ह तुम्हाला या ठिकाणी मी व्हिडिओमध्ये भरून दाखवलेला आहे। मित्रांनो, तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओला बनवून राहा, व्हिडिओ थोडा लांब होणार आहे। मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग रिलेटेड अपडेटसाठी आपल्या चॅनल टेक्निकल इन्फो मराठी याला सबस्क्राइब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्याला भेटत राहतील। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, काही प्रश्न असल्यास कमेंट करा। तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूयात। तर मित्रांनो, आपण MST CET सेल यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर आलेलो आहेत। या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही या वेबसाईटवर पोहोचू शकतात। cetcell.org या वेबसाईटची लिंक आहे। मित्रांनो, सर्वात प्रथम तुम्हाला या ठिकाणी डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी AY प्रोसेस इंजिनिअरिंग यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे। यावर क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही त्यांच्या वेबसाईटवर जे आहे कॅप पोर्टलवर तुम्ही रिडायरेक्ट होणार आहात। अशा प्रकारे तुमच्यासमोर कॅप पोर्टल जे आहे ते ओपन होणार आहे। मित्रांनो, या ठिकाणी मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जेव्हा तुमचे प्रोसेस स्टार्ट होतात तेव्हा तुमच्या प्रोसेसच्या समोर या ठिकाणी न्यू म्हणून ब्लिंक होते। तुम्हाला या ठिकाणी तुम्ही बघू शकतात न्यू म्हणून एक ऑप्शन जे आहे ते तुम्हाला बघायला भेटत आहे। तर तुमची डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगची जी लिंक आहे ती ॲक्टिव्ह झालेली आहे। तर मित्रांनो, आता तुम्हाला डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे। यावर क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही ऑफिशियल वेबसाईट डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग यांची वेबसाईटवर येणार आहात। या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो, डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग ऑनलाईन प्रोसेस जी आहे ती स्टार्ट झालेली आहे। मित्रांनो, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो कुठल्याही प्रकारचे नवीन ॲडमिशनच्यासाठी आपल्याला रजिस्ट्रेशन करणे महत्त्वाचे असते। तर या ठिकाणी सुद्धा आपल्याला न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन यावर आपल्याला क्लिक करायचे आहे। मित्रांनो, न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन यावर क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचे इंटरफेस येणार आहे। या ठिकाणी तुम्हाला कॅन्डिडेटचे रजिस्ट्रेशन जे आहे ते करणे गरजेचे आहे। या ठिकाणी सर्वात प्रथम तुम्हाला मित्रांनो जे आहे ते फुल नेम टाकायचे आहे। जसे तुमचे 10वीच्या मार्कशीटवर नाव असेल त्या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी फुल नेम टाकायचे आहे। सोबतच मित्रांनो, तुमची ईमेल ID या ठिकाणी तुम्हाला टाकायची आहे आणि मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे। मित्रांनो, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असतो ईमेल ID आणि मोबाईल नंबर जो आहे तो तुमचा चालू असला पाहिजे आणि त्या मोबाईल नंबर आणि ईमेल ID वर तुमचे सगळे प्रोसेस जे आहेत ते नेक्स्टवाले होत असतात। या ठिकाणी तुम्हाला स्टेट सिलेक्ट करायचे आहे। तुम्ही कोणत्या स्टेटमध्ये राहतात हे स्टेट तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे आणि स्टेट सिलेक्ट केल्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचे आहे। मित्रांनो, डिस्ट्रिक्टसुद्धा तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, सिलेक्ट करायचं आहे। सिलेक्ट केल्याच्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला पासवर्ड जो आहे पासवर्ड क्रिएट करायचा आहे आणि तोच पासवर्ड डबल टाकून तुम्हाला रजिस्टर्ड या बटनावर क्लिक करायचे आहे। मित्रांनो, पासवर्ड तुम्ही जनरली आपण जो टाकतो pass@123, नाहीतर तुमचं नाव तुम्ही टाकू शकता @123 टाकू शकता। मित्रांनो, पासवर्ड टाकल्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी रजिस्टर या बटनावर क्लिक करायचे आहे। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी सर्व प्रकारची इन्फॉर्मेशन भरली आहे आणि रजिस्टर या बटनावर आपण आता क्लिक करत आहोत। मित्रांनो, संपूर्ण प्रोसेस स्टेप बाय स्टेप लाईव्ह पहा तरच तुम्हाला समजणार आहे। रजिस्टर या बटनावर क्लिक केल्याच्यानंतर तुमची इन्फॉर्मेशनचा एक पॉपअप जो आहे तो तुम्हाला बघायला भेटेल। या ठिकाणी ते म्हणत आहे की जर तुमचा डाटा व्यवस्थित असेल तर तुम्ही ओके करू शकता। तर आपण या ठिकाणी ओके करत आहोत। ओके केल्याच्यानंतर मित्रांनो, तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल। या ठिकाणी तुमच्या मोबाईल नंबरवर तुम्हाला एक OTP जो आहे तो जाणार आहे। मोबाईल नंबरवर OTP गेल्याच्यानंतर तुम्ही तो OTP या ठिकाणी सबमिट करायचा आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला OTP आलेला आहे आणि सबमिट या बटनावर मी क्लिक करत आहे। सबमिट या बटनावर क्लिक केल्याच्यानंतर पुन्हा एकदा पॉपअप मेसेज येणार आहे। जर का तुमचं करेक्ट असेल तर ओके म्हणून क्लिक करायचे आहे। मित्रांनो, हे सगळं केल्याच्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन या ठिकाणी कंप्लीट सक्सेसफुली झालेले आहे। या ठिकाणी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं तुम्हाला या ठिकाणी तुमची ईमेल ID आणि तुमचा हा जो नंबर आहे हा नंबर तुमचा खूप महत्त्वाचा आहे। मित्रांनो, या नंबरवर तुमची पुढची सगळी प्रोसेस जी आहे ती होणार आहे। मित्रांनो, आता नेक्स्ट प्रोसेस जे आहे ते स्टेप बाय स्टेप सगळं व्यवस्थितरित्या क्लिक करणे गरजेचे आहे। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही डायरेक्टली क्लिक हेअर टू लॉग इन फिल टू फॉर्म यावर क्लिक करू शकता
अन्यथा तुम्ही या ठिकाणी डायरेक्टली लेफ्ट साईडला रजिस्टर कॅन्डिडेट लॉग इन या ठिकाणी जाऊन तुम्ही लॉग इन करून जो आहे तो फॉर्म फिल करू शकता. तर आपण क्लिक एअरटो लॉग इन यावर क्लिक करत आहोत. यावर क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येणार आहे. या ठिकाणी तुम्हाला जो नंबर भेटला आहे तो नंबर, त्यानंतर मित्रांनो पासवर्ड जो आहे पासवर्ड टाकायचा आहे आणि कॅप्चा तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. आता या ठिकाणी कॅप्चा आपल्याला बघायला भेटत आहे 1 + 12 म्हणजे या ठिकाणी 13 उत्तर तुमचे येणार आहे आणि हे टाकून तुम्हाला लॉग इन करायचे आहे. तर मित्रांनो आपण सर्व इन्फॉर्मेशन फिल केली आहे आणि या ठिकाणी लॉग इन या बटनावर क्लिक करत आहोत. लॉग इन या बटनावर क्लिक केल्याच्यानंतर यू हॅव लॉग इन सक्सेसफुली या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचा मेसेज येईल आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता सिलेक्ट स्क्रुटिनी मोड जो आहे तो महत्त्वाचा आहे. मित्रांनो या ठिकाणी बघू शकता ई स्क्रुटिनी आणि फिजिकल स्क्रुटिनी याबद्दल मी भरपूर सारे व्हिडिओ आपल्या चॅनलवर बनवलेले आहेत, पण तुम्हाला एक शॉर्टमध्ये सांगतो. मित्रांनो या ठिकाणी जर का तुम्ही ई स्क्रुटिनी सिलेक्ट केलं तर ई स्क्रुटिनी सिलेक्ट केल्याच्यानंतर तुम्हाला जे डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स घेऊन कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही कॉलेजला जायची गरज नाही. तुमचे डॉक्युमेंट्स जे आहेत ते ऑनलाईनच तुमचे अपलोड होणार आहे आणि ऑनलाईनच व्हेरीफाय होतील. मित्रांनो या ठिकाणी फिजिकल स्क्रुटिनी जर का तुम्ही सिलेक्ट केलं तर फिजिकल स्क्रुटिनीमध्ये तुम्हाला कॉलेजचे नाव वगैरे सिलेक्ट करावं लागेल आणि कॉलेजचे नाव वगैरे सिलेक्ट केल्याच्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी संपूर्ण डॉक्युमेंट्स ओरिजिनल जे आहे ते व्हेरीफाय करायला जावं लागेल. मित्रांनो ई स्क्रुटिनीमध्ये सुद्धा टाईम लागू शकतो आणि फिजिकल स्क्रुटिनी तुम्ही स्वतः जाऊन जर का डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करणार तर लवकरात लवकर तुमची फिजिकल स्क्रुटिनी होऊ शकते. मित्रांनो आपण या ठिकाणी इझी मोड ई स्क्रुटिनी सिलेक्ट करणार आहोत आणि सेव्ह अँड प्रोसीड यावर क्लिक करायचे आहे. मित्रांनो सेव्ह अँड प्रोसीड यावर क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी आता तुमचे सर्वात महत्त्वाचे स्टेप्स जे आहेत ते या ठिकाणी येणार आहेत. कॅन्डिडेटच्या टाईपची या ठिकाणी स्टेप तुम्हाला बघायला भेटणार आहे. सर्वात प्रथम तुम्हाला या ठिकाणी जे आहे तुमचे मोड सिलेक्ट करायचे आहे. डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगला तुम्ही कोणत्या बेसिसवर जे आहे ते ॲडमिशन घेत आहेत. मित्रांनो जनरली सर्व विद्यार्थी डिप्लोमाच्या बेसिसवर घेतात, पण काही विद्यार्थी BSc आणि बी वोकेशनल याच्या बेसिसवर सुद्धा घेऊ शकतात. तर त्यासाठी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी जो मोड ऑफ तुमचा आहे तो मोड तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. तर या ठिकाणी मी डिप्लोमा सिलेक्ट करत आहे. डिप्लोमा सिलेक्ट केल्याच्यानंतर या ठिकाणी कॅन्डिडेटच्या टाईप जो आहे ते सुद्धा तुमचे महत्त्वाचे आहे. मित्रांनो या ठिकाणी जे विद्यार्थी महाराष्ट्राचे कॅन्डिडेट असतील, ज्यांची 10वी 12वी जे आहे ते महाराष्ट्रात झाले असेल, त्यांनी ए कॅटेगरी जी आहे ती सिलेक्ट करायची आहे आणि खाली तुम्हाला स्क्रॉल करायचे आहे. स्क्रॉल केल्याच्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड प्रोसीड यावर क्लिक करायचे आहे. सेव्ह अँड प्रोसीडवर क्लिक केल्याच्यानंतर तुमची डिटेल्स करेक्ट आहे का एकदा पुन्हा तुम्हाला कन्फर्मेशन विचारेल. या ठिकाणी ओके करायचे आहे. ओके केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही आता पोहोचणार आहात नेक्स्ट स्टेपकडे. तुमचे डिटेल्स बघू शकता तुम्ही या ठिकाणी सेव्ह होत जात आहे. तर मित्रांनो या ठिकाणी आता नेक्स्ट स्टेप जी आहे ती तुमची खूप महत्त्वाची आहे. या ठिकाणी तुम्हाला कॅन्डिडेटच्या टाईप जे आहे त्यामध्ये लागणारे सर्व डॉक्युमेंट्स जे आहेत ते तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत. या ठिकाणी 10वीचा जो तुमची 10वी कोणत्या ठिकाणी झाली आहे त्याचा जिल्हा तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. मित्रांनो व्यवस्थित तुम्ही सर्व माहिती भरायची आहे आणि त्यानंतर तुमचा फॉर्म जो आहे तो प्रोसीड करायचा आहे. या ठिकाणी मित्रांनो डिप्लोमा कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही पास झाला आहात हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करावं लागेल. या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो तुमचे इन्स्टिट्यूटचे नेम या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे. मित्रांनो सर्व प्रकारचे इन्स्टिट्यूटचे नेम या ठिकाणी येणार आहेत. या ठिकाणी तुम्ही सर्व इन्स्टिट्यूटमधून तुमची जी काही इन्स्टिट्यूट असेल ती इन्स्टिट्यूट तुम्ही सिलेक्ट करू शकतात. तर मित्रांनो आपण या ठिकाणी सर्व इन्फॉर्मेशन भरली आहे. या ठिकाणी MSBT ॲफिलेटेड जे आहे ते ऑलरेडी तुमचे येणार आहे. या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला जे प्रूफ आहेत ते प्रूफ द्यायचे आहेत. हे तुमचे जे आहेत ते कॅन्डिडेट ऑफ महाराष्ट्र तुम्ही आहेत याचे प्रूफ असणार आहेत. या ठिकाणी तुम्ही डोमिसाईल सर्टिफिकेट देऊ शकता किंवा बर्थ सर्टिफिकेट किंवा LC जी आहे ती सगळ्यांकडे असते ती तुम्ही देऊ शकतात. मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना LC भेटली नसेल त्यांनी डोमिसाईल सर्टिफिकेट या ठिकाणी अपलोड करू शकतात आणि सेव्ह अँड प्रोसीड यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा कन्फर्मेशन करायचे आणि ओके यावर क्लिक करून तुम्ही नेक्स्ट प्रोसेसला जाणार आहात. या ठिकाणी आता कॅटेगरी डिसिजन तुमची महत्त्वाची आहे. कॅटेगरी डिटेल्स तुमचे खूप महत्त्वाचे आहेत. या ठिकाणी व्यवस्थित सगळा फॉर्म तुम्ही फिल करायचा आहे. मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सर्व फॉर्म मी लाईव्ह दाखवत आहे. तर तुम्हाला या ठिकाणी कॅटेगरीवर सिलेक्ट करायचे आहे. तुम्ही ओपन असाल तर ओपनवर सिलेक्ट करा आणि ओपनच्या खाली तुम्हाला जर का EWS वगैरे असेल तर येस किंवा नो करू शकता. येस केल्याच्यानंतर या ठिकाणी तुमचा स्टेटस वगैरे तुम्ही सिलेक्ट करायचा आहे. अवेलेबल बट नॉट रिसिव्ड आणि नॉट अवेलेबल. त्यानंतर मित्रांनो तुम्ही जर रिझर्व कॅटेगरीमध्ये असाल तर रिझर्व कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. या ठिकाणी तुम्ही कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. तुमचे सर्व प्रकारचे कॅटेगरी या ठिकाणी दिलेले आहेत. नवीन कॅटेगरीसुद्धा या ठिकाणी दिली आहे SABC. तर आपण OBC कॅटेगरी या ठिकाणी सिलेक्ट करत आहोत. त्यानंतर मित्रांनो तुमची कास्ट जी आहे कास्ट या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. कास्टसुद्धा महत्त्वाचे आहे. या ठिकाणी व्यवस्थितरित्या तुम्ही कास्ट जी आहे ते सिलेक्ट करायची आहे.
कास्ट सिलेक्ट केल्याच्यानंतर या ठिकाणी तुमची जी व्हॅलिडिटी आहे ती व्हॅलिडिटीसुद्धा तुम्हाला या ठिकाणी महत्त्वाची आहे, तर व्हॅलिडिटीसुद्धा तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे. मित्रांनो, या ठिकाणी व्हॅलिडिटीचा स्टेटस तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. जर का तुमच्याकडे व्हॅलिडिटी अप्लाय केलं असेल तर तुम्ही अप्लाइड बट नॉट रिसिव्हडवर क्लिक करू शकता आणि ॲडमिशनच्या अगोदर तुम्हाला हे सर्व डॉक्युमेंट्स जे आहेत ते आणणे गरजेचे आहेत. तर या ठिकाणी अवेलेबल असेल तर अवेलेबल क्लिक करा आणि नसेल तर नॉट अवेलेबल तुम्ही क्लिक करू शकता. त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी नॉन क्रिमिलियर स्टेटससुद्धा तुम्हाला बघायला भेटत असेल. मित्रांनो, नॉन क्रिमिलियरसुद्धा या ठिकाणी महत्त्वाचे आहे. जे डॉक्युमेंट्स कुठले डॉक्युमेंट्स आपल्याला ॲडमिशनच्या वेळेस लागतात त्याचा सर्व व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर बनवलेला आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही चेक करू शकतात. सोबतच नॉन क्रिमिलियर जे आहे ते तुमचे 31/3/2025 पर्यंतचे व्हॅलिड पाहिजे, म्हणजे तुम्ही व्हॅलिडिटी वगैरे चेक करून नॉन क्रिमिलियर व्यवस्थित काढून ठेवायचे आहे. सोबतच मित्रांनो, आता या ठिकाणी जे तुमचे डिसेबिलिटी डिटेल्स आहेत, तुम्ही जर का डिसेबल असाल तर यस करा, अन्यथा नो करा. डिफेन्समधून जर का बिलॉंग करत असाल तर यस करा, अन्यथा नो करा. या ठिकाणी तुम्हाला 3 डॉक्युमेंट्स जे आहेत ते तुम्हाला प्रूफ म्हणून द्यायचे आहेत. त्यापैकी मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी नॅशनॅलिटी, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आणि डेट ऑफ बर्थ जे आहे ते तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकतात. तर या ठिकाणी आपण स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट जे आहे ते सिलेक्ट करणार आहोत. सेव्ह अँड प्रोसीड यावर क्लिक करायचे आहे. सेव्ह अँड प्रोसीड यावर क्लिक केल्याच्यानंतर आता तुमच्यासमोर या ठिकाणी क्वालिफिकेशन डिटेल्स जे आहेत ते महत्त्वाचे आहेत. ज्या बेसिसवर तुम्ही डिप्लोमाला ॲडमिशन घेत आहेत तर क्वालिफिकेशन डिटेल्ससुद्धा तुमचे महत्त्वाचे आहेत. मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता जसे जसे आपले स्टेप्स कंप्लीट होत आहेत त्या पद्धतीने तुमचे स्टेप्स जे आहेत ते लाईनप्रमाणे वाढत चालले आहेत. तर मित्रांनो, या ठिकाणी आता आपण क्वालिफिकेशन डिटेल्सवर आलेलो आहेत. मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला SSCचे बोर्ड सिलेक्ट करायचे आहे. कोणते बोर्ड आहे? महाराष्ट्र असेल तर महाराष्ट्र, अदर कोणतं असेल तर तुम्हाला सीट नंबर टाकायचा आहे आणि सीट नंबर टाकल्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पासिंग इयर सिलेक्ट करायचे आहे. मित्रांनो, हे सगळं सिलेक्ट केल्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ॲग्रिगेट जे आहेत, ॲग्रिगेट पर्सेंटेज 10वीचे टाकायचे आहेत. त्यानंतर 10वीचे मॅथ्सचे मार्क्स, त्यानंतर सायन्सचे मार्क्स, त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इंग्लिशचे मार्क्स आणि मॅथ, सायन्स आणि इंग्लिश या तिघांचे मार्क्स तुम्हाला या ठिकाणी टाकणे गरजेचे आहे. या ठिकाणी ऑप्टेन मार्क्स, आउट ऑफ मार्क्स आणि पर्सेंटेज या ठिकाणी सर्व इन्फॉर्मेशन तुम्ही करेक्टली फिल करा. मार्कशीट समोर घ्या, त्याच्यानंतरच तुम्ही फिल करा मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपण सर्व प्रकारचे मार्क्स जे आहेत ते फिल केलेले आहेत. या ठिकाणी पर्सेंटेजसुद्धा तुमचे ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट होतात. मित्रांनो, खाली आल्यानंतर आपल्याला आता डिप्लोमाचे मार्क्स डिटेल्स जे आहेत ते तुम्हाला भरणे गरजेचे आहे. मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन जी आहे डिप्लोमाची करेक्ट भरणे गरजेचे आहे. या ठिकाणी तुम्ही सेमिस्टर पॅटर्न सिलेक्ट करायचे आहे, इंग्लिश मराठी मीडियम सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला फायनल इयरचा सीट नंबर टाकायचा आहे आणि या ठिकाणी एनरोलमेंट नंबर दोघं तुम्हाला व्यवस्थित टाकायचे आहे. त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला जे आहे पासिंग इयर सिलेक्ट करायचे आहे आणि त्यानंतर या ठिकाणी तुमची ब्रांच जी आहे ती ब्रांच सिलेक्ट करायची आहे. मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला फायनल जे ॲग्रिगेट पर्सेंटेज तुमच्या मार्कशीटवर असतात, जे ॲग्रिगेट पर्सेंटेज तुमच्या मार्कशीटवर असतात ते ॲग्रिगेट पर्सेंटेज या ठिकाणी ऑप्टेन मार्क्स टाकायचे आहे. त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला आउट ऑफ कितीपैकी होते ते टाकायचे आहे आणि मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला पर्सेंटेज ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट होतील. मित्रांनो, तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपण मार्क्स टाकल्याच्यानंतर ऑटोमॅटिक या ठिकाणी पर्सेंटेज जे आहेत ते कॅल्क्युलेट झालेले आहेत. हेच तुमचे महत्त्वाचे आहे. मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही जर का 12वी दिली असेल तर यस करा, अन्यथा नॉट अपेअरिंग यावर क्लिक करून सेव्ह अँड प्रोसीड यावर क्लिक करायचे आहे. तुमची इन्फॉर्मेशन बरोबर आहे का या ठिकाणी एकदा कन्फर्म करायचे आणि ओके म्हणून क्लिक करायचे आहे. तुम्ही यानंतर नेक्स्ट स्टेपवर येणार आहेत. या ठिकाणी तुमची पर्सनल डिटेल्स जी आहे ती महत्त्वाची आहे. या ठिकाणी तुमचे नाव टाकायचे आहे, म्हणजे तुम्ही टाकलेलं होतं रजिस्ट्रेशनच्या वेळेस. या ठिकाणी मदर्स नेम टाकायचे आहे, जसे तुमचे SSC मार्कशीटवर असेल त्या पद्धतीने. खाली आल्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे. जेंडर तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे. डबल कन्फर्म जेंडर जे आहे ते तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर तुम्ही ऑर्फन आहात का नाही या ठिकाणी ते सिलेक्ट करायचे आहे. तुमची फॅमिली इन्कम रेंज या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे. तुमचा रिलिजन जो आहे, धर्म सिलेक्ट करायचा आहे. मातृभाषा सिलेक्ट करायची आहे आणि त्यानंतर तुम्ही मायनॉरिटीमध्ये येता की नाही हे सर्व तुम्हाला पर्सनल डिटेल्स व्यवस्थित फिल करायचे आहे. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी सर्व प्रकारची इन्फॉर्मेशन जी आहे ती करेक्ट फिल केलेली आहे. आता खाली स्क्रॉल करायचे आहे. खाली स्क्रॉल केल्याच्यानंतर तुम्हाला ॲड्रेस डिटेल या ठिकाणी द्यायचे आहे. तुम्ही रुरलमध्ये असता का अर्बनमध्ये या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण ॲड्रेस टाकायचा आहे. ॲड्रेस टाकल्याच्यानंतर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्र जे तुमचे स्टेट आहे ते स्टेट सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर या ठिकाणी डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे. मित्रांनो, ॲड्रेस तुम्ही व्यवस्थित टाकायचा आहे. ॲड्रेसनुसार तुमचे जे आहे ते मेरिट लिस्ट वगैरे जी आहे ती तुमची लागत असते, तर ॲड्रेससुद्धा तुम्ही व्यवस्थित टाकायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तालुका सिलेक्ट करायचा आहे. जो तुमचा तालुका असेल तो
तालुका सिलेक्ट केल्याच्यानंतर विलेज सिलेक्ट करायचे आहे आणि पिनकोड नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर मित्रांनो खाली स्क्रॉल करायचे आहे. तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल ID या ठिकाणी ऑटोमॅटिक आलेली आहे. या ठिकाणी तुम्हाला आता सेव्ह अँड प्रोसीड या बटनावर क्लिक करायचे आहे. या बटनावर क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही नेक्स्ट स्टेपला जे आहेत ते जाणार आहात. आता तुम्ही या ठिकाणी नेक्स्ट स्टेपला आलेला आहात. या ठिकाणी फोटो आणि सिग्नेचर तुम्हाला अपलोड करायचे आहे. मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला फोटो आणि सिग्नेचर जी आहे ती तुम्हाला एकत्र जे आहे तुमची फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायची आहे. वरती फोटो आणि खाली सिग्नेचर. या ठिकाणी मित्रांनो चूज फाईलवर क्लिक करायचे आहे आणि ज्या ठिकाणी तुमचा फोटो ठेवला असेल त्या ठिकाणी तुम्ही जो फोटो आहे तो सिलेक्ट करायचा आहे. या ठिकाणी मित्रांनो फोटो आणि सिग्नेचर अपलोड केल्याच्यानंतर अपलोड फोटो यावर क्लिक करायचे आहे. अपलोड फोटो यावर क्लिक केल्याच्यानंतर तुमचा फोटो जो आहे तो सक्सेसफुली या ठिकाणी अपलोड होणार आहे. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. सेव्ह अँड प्रोसीड यावर क्लिक केल्याच्यानंतर ओके म्हणून तुम्हाला पुढच्या स्टेपला जे आहे ते कन्वर्ट होणार आहे. आता ही सेकंड लास्ट स्टेप आपली आहे. या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. या ठिकाणी OBC कॅटेगरीसाठी जे डॉक्युमेंट्स लागतात ते या ठिकाणी सर्व प्रकारचे दिलेले आहेत. मित्रांनो कुठल्या प्रकारचे डॉक्युमेंट कोणत्या कॅटेगरीला लागतात सर्व प्रकारची इन्फॉर्मेशन आपण आपल्या व्हिडिओमध्ये दिली आहे. त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आणि तुमच्या स्क्रीनवर तो व्हिडिओ थंबनेल फ्लॅश होत असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही चेक करू शकता. मित्रांनो या ठिकाणी अपलोड फोटो तुमचा सिलेक्ट केल्याच्यानंतर अपलोड या बटनावर क्लिक करायचे आहे. अपलोड या बटनावर क्लिक केल्याच्यानंतर तुमचा फोटो जो आहे तो ऑटोमॅटिकली अपलोड होऊन जाईल. तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी सर्व प्रकारचे डॉक्युमेंट्स अपलोड करून घ्यायचे आहेत. डॉक्युमेंट्स अपलोड करून घेण्याच्यानंतर तुम्हाला मित्रांनो सबमिट या बटनावर क्लिक करायचे आहे. सबमिट या बटनावर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला आता पेमेंट करायचे आहे. मित्रांनो पेमेंट जे आहे रिझर्व कॅन्डिडेटसाठी 800 रुपये एवढी फीज असते आणि जे तुमचे ओपन कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी जे आहे 1000 रुपीज एवढी जी फीज असते ती त्यांच्यासाठी असते मित्रांनो डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगची रजिस्ट्रेशनची. मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला पे नाव या बटनावर क्लिक करायचे आहे आणि तुम्ही क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड सर्व प्रकारच्या पेमेंटच्या मित्रांनुसार तुम्ही जे आहे ते पेमेंट करून तुमचा फॉर्म जो आहे तो सक्सेसफुली सबमिट होणार आहे. मित्रांनो पेमेंट कंप्लीट झाल्याच्यानंतर तुमच्यासमोर आता तुम्ही बघू शकता या पद्धतीने सर्व प्रकारचे जे स्टेप्स आहेत ते स्टेप्स तुमचे कंप्लीट झालेले आहेत. फक्त एकच स्टेप जी आहे ती तुमची या ठिकाणी राहिलेली आहे ती म्हणजे ॲप्लिकेशन फॉर्म कन्फर्मेशन FC स्टेटस. मित्रांनो आता या ठिकाणी जर का तुम्ही ई स्क्रुटिनी सिलेक्ट केलं असेल तर ई स्क्रुटिनीच्या वेळेस तुमचा जो फॉर्म आहे तो ऑटोमॅटिकली तुमचे जे स्टेटस आहे हे जर का व्यवस्थित असेल तर तुमचा फॉर्म ऑटोमॅटिकली कंप्लीटेड होईल आणि जर तुम्ही फिजिकल स्क्रुटिनी सिलेक्ट केलं असेल तर तुम्हाला या फॉर्मची प्रिंट घेऊन या ठिकाणी कॉलेजला जायचे आहे आणि कॉलेजला जाऊन त्या ठिकाणी तुम्ही जे आहे फिजिकल स्क्रुटिनी कंप्लीट केल्याच्यानंतर तुमची ही स्टेपसुद्धा कंप्लीट होणार आहे. तर आय होप मित्रांनो तुम्हाला सर्व प्रकारची रजिस्ट्रेशन प्रोसेस स्टेप बाय स्टेप लाईव्ह कशा प्रकारे आपण फॉर्म भरू शकतो हे कळाले असेल. मित्रांनो यानंतर ऑप्शन फॉर्म फिलिंग सर्व प्रकारचे जनरल मेरिट लिस्ट स्टेट मेरिट लिस्ट सर्व प्रकारचे आपण अपडेट जे आहेत ते रेग्युलर पद्धतीने आपल्या चॅनलवर घेऊन येणार आहेत. त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनल टेक्निकल इन्फो मराठी याला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. काही प्रश्न असल्यास कमेंट करा. तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच.